नमस्कार. सुमन गोट फार्म दुधेबावी तालुका फलटण जिल्हा सातारा. आज आपण आप्पा दायगुडे यांच्या फिरस्ती शेळीपालनाला भेट दिली आहे. त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की शेळ्यांना होणारे आजार आणि उपचार कसे करायचे, तसेच लहान करडांना होणारे आजार याविषयी त्यांच्याकडून आपण माहिती सविस्तर घेणार आहे. तुम्ही जी शेळीपालनामध्ये औषध वगैरे वापरता तरी थोडी आम्हाला माहिती द्या. आणि कसं आहे, पावसाळ्यात दिवस असतात, रोगराई राहतील, सुषमा वगैरे, त्याबद्दल आम्हाला थोडी माहिती. तुम्ही औषध जे वापरता त्याबद्दल आम्हाला. औषध हे आपण घरीच आणून ठेवतो. घरीच आणता का? हा, घरी मेडिकल मधून आणून ठेवली एकदा की हे डबा आहे, त्याच्यामध्ये एक पुडी मिक्स करायला मिळते, ते मिक्स करून घेतली, हे पावडरचे मिक्स करायचे. डबा दाखवा नाव. हे लहान पिल्लांना जुलाब करतात, पिल्ला दूध जास्त कमी झाल्यानंतर ना, त्यासाठी जुलाब बंद व्हावं. जुलाब बंद झालं की करडांचं काय म्हणजे हे पावडरीचा रिझल्ट चांगला आहे. रिझल्ट चांगला असला ते जुलाब परत करत नाही. हा, जे दूध एक दोन दिवस पचनी पडतं, पचनी पडतं आणि एकदम माती वगैरे खाऊ नये एकदम. अजून काय काय देतात? नंतर ना आपण लहान करडांना हे परत हे पाजतो. हे काय औषध? हे ताप सर्दी मुंडक्यावरती पडतात, डुल्यावर जातात. अच्छा, डुल्यावर जाण्यासाठी लहान करण्यासाठी आपलं ही नंतर 10-15 दिवसाच्या करण्यासाठी. हा, 2 दिवसाने जर आपल्या दुसऱ्या दिवशी जरी वाटलं तसं पाजलं तरी काय फरक पडत नाही. हा, लहान करडांना जर आधीच लहान असेल तर दुधात पाजायचं, जरा थोडीशी 4-5 दिवसाच्या पुढे असेल तर पाण्यात पाजलं तरी काय फरक पडत नाही. हा, म्हणजे सरासरी हे बॉटल मध्ये 100 मिली पाणी मिक्स करा, 100 मिली दूध मिक्स करा. फक्त दुधाचं ज्यादा दिवस औषध राहत नाही, पाण्याचं तसं 1-2 महिने राहिलं तरी काही खराब होत नाही. टॉनिक वगैरे काय देता का तुम्ही? टॉनिक लहान मग त्या प्रेडला आजारी पडल्यानंतर न्यूरोकान आणि शर्काफ्युरॉल हे दोन्ही मिक्स करून त्यांना द्यायचं. ह्यानं एलर्जी वाढते, शर्काफ्युरॉल मुळे माती खात नाहीत, एकदम तब्येती ह्याच्यावर कॅल्शियम वगैरे चांगल्यापैकी वाढतं. आणि हे वजन बिजन मग आणखी चकाकी चमक हे औषध आहे नवीन, एकदम व्यवस्थित औषध आहे. लहान करडांना दिलंच पाहिजे. एवढंच लहान करडांना एवढंच केलं ना 2-3 महिने भरपूर झालं. अजून कुठलं औषध वगैरे काय देता? नाही, पिल्लांसाठी हे भरपूर झालं एवढं. तुम्ही त्यात जुलाबाची पावडर पाण्यामध्ये मिक्स केली का? मिक्स केली अशी पाण्यामध्ये असं हे करून घ्यायचे आणि 4 करडे 5-5 मिली पाजून टाकायचे, 4 करडे होऊन जातात. बरं, दाखवा बरं आम्हाला कसं पाजता काय. थोडं वेळेस मोठ्यानं बोला म्हणजे. थोडं पाजलं व्यवस्थित 5-5 मिली आपलं एका पंपात घेतलं की प्रत्येक करडा थोडं थोडं जे पाजायचं, किंवा 5 मिलीचा पंप घ्यायचा आपलं पाजून टाकायचं. असं म्हणजे काय ते नाही की असं पाजलं पाहिजे असं पाहिजे. ही किती दिवसाची करड आहेत आपली? हे 20-22 दिवसाचे पिल्ले आहेत. 20-22 दिवसाची पिल्लं आहेत का? कशामुळे बरं ही करतात ते जुलाब? आता आपण चारा बदली झाला, रान बदली झाला, आपण आता बाहेर फिरतो ना इकडे तिकडे. हा, मग तुमच्या शेळ्या फिरस्ते आहेत. रानवा चेंज झाल्यामुळं शेळीच्या दुधात फरक पडला की ऑटोमॅटिक करडानं दूध पिलं की ते जास्त कमी दूध होते. गोचडे उकारताना धक्का लागतो ना त्याला. आता ही कसलं औषध सोडता तुम्ही? ही आपली पेंडिस्टीम टूप आहे. बघू, दाखवा बरं. दिसा व्यवस्थित, आडवी करा की. पेनिसेम येते, जखम वगैरे डोळ्यात झालेली भरून निघते. जखम कशामुळे झाली? असं गोचडी वगैरे लागली, गोचीड लागल्यामुळं का? हा, की पायानं उकरते ना, पायानं असं फसवायचं बघतं जनावर. हो, आपल्या माणसासारखा माणूस कसं डोळ्याला हे काय झालं की करते, ही पद्धत राहते. डोळ्यामध्ये सोडायची का? हा, डोळ्यामध्ये सोडली, एकदम 2 वेळा सोडली फ्रेश होऊन जाते. जखम झाली, डोळ्याला काही विजा होऊ नये. पवाटी लावणे. पवाटी लावणे हे असं का करायचं शेळीच्या थानाला? ही जी पहिली पाट आहे
म्हणजे हे आता येलेली आहे का? हा येलेली पहिली पाट आहे ही. 1 महिन्याची पहिली पाट असताना हा शिळी लागवड झालेली. शेळी लागवड झालेली. हा हा म्हणजे शिळीची पाट कायम पाजतच होती, हा त्यामुळे ती पाट तीच पाजत बसती. हा मग त्या लहान पिल्लाला दूध मिळत नाही. म्हणजे जी आता जी करडी येली ती शिर्डी येली ती लहान करडाचं दूध ती पहिली पाठीच्या अगोदरच यात हा ती पिती पाट पिऊन घेते ती. मग ही लावल्या लोसा कापती वास आला की ते पित नाही. म्हणजे वासामुळे ही पेत नाही का? हा मग हे नाही पिलं की मग त्याला दूध राहून जातं. अच्छा अच्छा. मग सोपा उपाय पिशवी बांधण्यापेक्षा हा पिशवी काय राहत नाही, झाडात नाही ह्यातनं गळून पडती. झाडात ह्याच्यातनं गळून पडते ना. म्हणजे आपला साधा सोपा उपाय आहे. कारण ह्या शेळीनं पहिलं यात दिलेली त्यांची पाट त्यांना सांभाळलेली आहे. ती पाट ह्या शेळीचं दूध पिते. मग ही दूध पिऊ नाही म्हणून ते ही बघा आता येलेली आहे. ही किती दिवसाची करड आहे तिची? हिला तर एक 15 दिवसाची पाट आहे. 15 दिवसाची पाट आहे. पहिली पाट 6 महिन्याची. 6 महिन्याची पाट दूध पिते. त्यासाठी हा त्यांचा प्रयोग आहे. बघा मित्रांनो, काय काय गोष्टी ज्या आपण कधी बघितल्या नाहीत की आपल्या बघण्यात आलेल्या नाहीत, तर अशा गोष्टी ह्या फिरस्ती शेळी पालकाकडून आपल्याला बघायला भेटतात. त्यांचा अनुभव, कारण ते रोज 10 गावं फिरत असतात वर्षातनं, त्यामुळे त्यांच्याकडं रोजचा अनुभव असतो. त्यातून आपण प्रत्येक टप्प्याटप्प्यात घेण्याचा प्रयत्न करू. कसलं औषध देत आहे, कशाबद्दल? ह्याला सर्दी ताप हे निरोल म्हणून औषध आहे, इंजेक्शन. ह्यानं सर्दी ताप सूज वगैरे बऱ्याचशाच गोष्टी वर करा बरं पाटली. बऱ्याचशाच गोष्टी काम करते चांगल्यापैकी. होय. आणि ती कसं देणार आता औषध? हे आता इंजेक्शन सिरियन्स मध्ये घेऊन मांसामध्ये दिवे. ही किती महिन्याची आपली पाट आहे? हे पाट सरासरी आहे की 4 महिन्याची. 4 महिन्याची पाट आहे का? 4 महिन्याची पाट आहे. किती ml दिलं? तिला 1 ml दिला. 1 ml का? आता कुठला दुसरा डोस का एकच डोस दिला? नाही तिला तर इंजेक्शन दिल्यानंतर थोडस लिव्हर टॉनिक द्यायचं तिला. लिव्हर टॉनिक का? हा लिव्हर टॉनिक द्यायचं. जरा कसं थोडस जरा तिला खावं वगैरे वगैरे काय. टॉनिक कुठलं देणार तुम्ही? कुठलंही द्यायचं आपल्या हिशोबाने, आपल्याकडे जे सध्या उपलब्ध आहे ते. सध्या आपल्याकडे अचानक काय आता आपण आणत बसतोय. आता आपल्याकडे ब्रुटॉन आहे. आपल्याकडे ब्रुटॉन का? ठीक आहे. आता ब्रुटॉन त्याच्यासाठी आणले आपण. हे किती मिली देणार? 10 मिली द्यायचं तिला, काय लय द्यायचं नाही. 10 मिली द्यायचं का? 10 मिली तिला भरपूर झालं. सकाळचं द्यायचं का औषध? सकाळ संध्याकाळचं 2 टाइम इंजेक्शन देतात? नाही आताच एकदा द्यायचं तिला. ते एकदा 2 वेळा दिलं, 2 दिवस दिलं लगातार की होऊन जाते व्यवस्थित. कसं आपलं घरगुती डॉक्टर येस्तोर करस्तोर शिकलं पाहिजे, आलं पाहिजे ना. अजून कुठल्या पाटीला वगैरे काय नाही काय. आता त्याला सर्दी ताप तर जास्त होता, त्याच्यामुळं. नाहीतर काय मग नाही काय औषधाची काय अशी गरज नाही असं तेवढं. तर तुमचं लसीकरणाबद्दल आम्हाला थोडी माहिती द्या बरं. ह्या शेळ्यांचं फिरस्ती शेळ्यांचं लसीकरण कसं करता तुम्ही? आता ह्याचं कसं आहे लसीकरणाचं, वर्षातून PPR 1 वेळ झालीच पाहिजे. सुरुवातीला PPR करतो आपण, नंतर पाऊस पडल्यानंतर ETTT करून घेतो. ETTT झाली की HS गट सरप करून घेतो. HS गट सरप केली की परत ब्रुटन करून घेतो. लयच वाटलं परत तर ET करतो. आता ह्याच्या व्यतिरिक्त काही वर्षभर परत लसी करायचा ना. जनताचा डोस वर्षातनं 3 वेळा करून घ्यायचा. जनताचा डोस आता केला की वेगळा, परतचा वेगळा, त्याच्या परतचा वेगळा. वर्षातनं 3 महिन्याला डोस करायचा. म्हणजे 3 ते 4 जनताचं औषध वेगवेगळ्या कंपनीचं? हा वेगवेगळं औषध. आता वेगळं पाजलं तर परत वेगळंच पाजायचं. अच्छा. ते औषध कमीत कमी 2 वर्षातनं परत आलं पाहिजे. लगे ते औषध आलं नाही पाहिजे आपल्याला परत पाजलं. आता ही पावसाळा म्हणा, उन्हाळा म्हणा, हिवाळ्यात ऋतुमान चेंज होतात. अशा वेळेस तुम्ही काय करता शेळ्यांसाठी? म्हणजे त्यांची काळजी कशी घेता? नाही लयच ऊन वाढलं तर ह्या शेळीला आपला गावठी उपाय बी करावा लागतो. अच्छा, गावठी फॉर्म्युला आपला. गावठी औषध आपले करायचे. धना पावडर किंवा धना
भिजू घालायचा, गूळ हां ते मिक्स करायचं, हां गोड तेल वगैरे. हां तसं उन्हाळ्यात पाहिजे कोटा गार राहतो त्यांचा, हां हां. त्या उष्णता त्यांना हे उन्हातच फिरतात ना ज्यादा. आणि पावसाळ्यात थोडी रोगराई जास्त असते, अशा वेळेस काय काळजी घेता? त्याच्यावेळेस काय औषधं पाणी जरा भिजू नये असं जरा थोडंसं लक्ष त्यांच्याकडे यायचं. लय जास्त पावसात भिजून द्यायचे नाहीत लय वेळ. शिळी आता हिटवर आली तर त्याचं सर्कल कसं राहतं? समजा त्याचा हिट हो बोकड नाही लागला, काय नाही लागला, त्या संबंधात थोडी माहिती द्या बरं आम्हाला. सरासरी हां पहिल्या दिवशी शिळ हिटवर आली, हां जर ज्यादा शेळ्या फळत असेल तर बोकड कमी जास्त होते. एखादा बोकड मागं लागतं न लागतं म्हणजे जास्त आहे, दुसरीकडे मागं लागलं तिथे कमी लागलं तर त्या प्रमाणात ती 2 दिवस सेटवर राहतील. जर त्यातून जर ती ही झाली हां तर प्रत्येक 2-3 दिवसाचा गॅप देतील, परत ती रिवर्स येते, परत हिटवर येते परत हिटवर येते. समजा. आणि हे जर एक 4-5 दिवसाचा 6 दिवसाचा पिरियड हुकला हां मग डायरेक्ट 21 दिवसाने ती हिटवर येते. अच्छा, परत 21 दिवसानंतर हिटवर येते. म्हणजे साधारण हिटवर आली की ती 2दा-3दा हिटवर म्हणजे तिची लक्षणं दिसून येतात. 4-8 दिवसात ते रिपीट होते. समजा जर एखाद्या शेळी पालणारा बोकुड नाही तर त्या हिटवर आलेल्या शेळीची ओळखायची कशी की ही तिची हिटवर आली, तिची लक्षणं काय? राहतात भरपूर. म्हणजे त्यातली 1-2 लक्षणं सांगा ना आपल्याला. शेपूट हलवणे, हां मायंगाचा आकार होतो, हां. पोट टाकणे हां. किंवा बा शेळ्यांच्या अंगावरती उड्या मारणे, असं बरेचसेच लक्षणं राहतात त्याची. शेळीच्या अंगावर उड्या मारणे, बरेचसेच लक्षणं. बरं 2-4 शेपूट हलवणे, त्याचं थोडक्यात लक्षण लगे ओळखू येतात. अजून काय असेच लक्षणं त्याची बऱ्यापैकी म्हणजे ह्याच्यावर समजतं लगेच. समजतं? ओरडत असेल ना शेळी? हा, ओरडते ते. ओरडते का? ओरडते, अशी ओरडणार, एखादी ओरडते एखादी नाही ओरडत, एखादी जरा सर्वांचे वेगवेगळे लक्षणं राहतात. काही एकसारखे सर्विस लक्षणं. पाठीची लक्षणे वेगळी राहते, ती जुन्या 3 वर्षा पुढच्या शेळीची लक्षणे वेगळी राहतात, वयस्कर शेळीची लक्षणे वेगळे राहतात. मुक्का माज म्हणतात, असं काही शेळ्या असतात त्या काही लक्षणच दाखवत नाही. मुका माझाचे म्हणतात तसे. अच्छा अच्छा. हां हां. म्हणजे शेळ्यांच्यात सुद्धा खूप प्रकार आहेत. ती बोकड हा शेळी पालनामध्ये पाहिजेलच. गाभडत्यात उन्हाळ्यामध्ये जास्त करून गाभडत्यात किंवा पावसाळ्यामध्ये सुद्धा गाभडत्यात, असं काय नाही. तर तुम्ही काय सांगू शकचाल? पहिला मुद्दा आपण लसीकरण करतो. हां लसीकरण केल्यानंतर मग काही शेळ्यांना असं की त्याचा ट्रेस येतो. हां त्या पिरियडला 10 शेळ्या जर असेल गाभण, त्यातल्या 1-2 तरी शेळ्या खाली होत्यातच. हां त्यांना काही सहन करण्याची पात्रता म्हणजे लशीचा दोष अशातला भाग नाही. त्या लशीमुळे त्यांच्या अंगामध्ये कणकणी येतेच. हां त्यात 1-2 शेळ्या खाली होत्यात. हां हा लसीकरण कुठलं लसीकरण द्या तुम्ही, हां त्या लसीकरणाचा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा तुम्ही तणनाशकचं प्रमाण, हां तणनाशकचं काय खाण्यात आलं म्हणजे एखाद्या शेतकऱ्याने बांधाव किंवा कुठलं किंवा आपल्याकडून औषधाचं प्रमाण कुठल्या जास्त कमी हो, हां त्यामधून बी गाभडतात. हां परत उन्हाळ्यात पाणी मिळत नाही, हां एखाद्या टायमिंगला. पावसाळ्यात पाणीच पित नाही हां थंडीमुळं, हां असे काय अनेक कारणामुळं शेळ्यांची गाभड. किंवा एकदम एखाद्या शेळीला मारते, धक्का लागतो, हां त्यावेळेस बी गर्भपात होऊ शकतो. असे 4-5 लक्षणं त्यांचे आहेत. म्हणजे त्यातून आपण ते काळजी घ्यायची की बाबा ह्याच्यापासून आपण सावध राहिलं पाहिजे. लसीकरण दिल्या तिला लोअर टॉनिक दिलं पाहिजे, तिला ट्रेसमध्ये नाही गेली पाहिजे. अशा बऱ्याचशाच गोष्टी आपण काळजी घेत गेलं पाहिजे. मग तेव्हा ते भरपूरपैकी बऱ्यापैकी सक्सेस होते. एखादी शिर्डी विल्यानंतर जार टाकत नाही लवकर, त्याच्या बी समस्या भरपूर शेतकऱ्यांना की आपल्या शेळी पालकांना जाणवतात. तर अशा वेळेस काय केलं पाहिजे? अशा वेळेस औषधं निघाले, हां गोळ्या वगैरे, त्याला एनिलॉन म्हणून गोळी आहे. हां ते गोळी समजा पहिल्या दिवशी 1 दिली, हां दुसऱ्या दिवशी अर्धी द्यायची, तिसऱ्या दिवशी अर्धी द्यायची, हां चौथ्या दिवशी अर्धी द्यायची. हां अशा 3 गोळ्या तिला संपवायच्या. हां आणि समजा जर त्यातून जरी आपल्याला लक्षण जाणवणं झालंच हां तर मग त्याला इंजेक्शन द्यायचं, सेफ्टीपर सोडियम 3 दिवस द्यायचं त्याला. अच्छा. त्याला काय गावठी उपचार काय, समजा गावठी फॉर्म्युला काय आहे का? नाही गावठी फॉर्म्युला ते काय चुकीचं आहे. चप्पल बांधणे वगैरे ते चुकीचं आहे, त्रास होतो जनावराला. जनावर त्रास होतो का? कुठं बांधून ते खाली येत नाही, मग ह्यानं कसं पाणी होऊन विरघळून बाहेर पडून जातं. ही कशामुळे जार पडत नाही बरं शेळ्यांचा? असं काय एवढं असं नाही सांगू शकत, पण ते काय एखाद्याचे आताच अडकून राहते. शेळ्या तुमच्या एवढ्या दुधाच्या 2 लिटर 3 लिटर दूध देतात,
तर त्यांना थनाचे आजार किंवा मस्टाडीस वगैरे काय होतात का? होतात ना, दूध जास्त आहे त्या शेळीला होतात मास्टर्स. मग त्याचं तुम्ही कसं हे करता, कशी काळजी घेता किंवा काय करता तुम्ही, ते उपचार काय करता? नाही मास्टर्स होऊ नये मग दूध कसं ठेवायचं नाही महत्वाचा मुद्दा एक. हां आणि काय स्वच्छता जागेत असं राहावीत, गाणी एका जागी जास्त दिवस आलं मास्टर्स होणारच. हां. मग ते झाल्यानंतर ना त्याला औषधं वगैरे टुपा वगैरे सोडून द्यायच्या. कुठलं औषध आहे, काय नाव वगैरे आहे का लक्षात? भेटत मेडिकलमध्ये टुपा, इंजेक्शन भेटतं सेप्ट्रोक्झॉन टॅझो म्हणून मिळते. हां ते एक 6 ग्रॅमचं इंजेक्शन आणलं 4-5 दिवस जाते. हां. 4-5 दिवस ट्रीटमेंट द्यायची त्याला, होऊन जाते ते केलं. पहिल्यासारखं तिचं पिशवीचा कोटा किंवा थन होतात का चांगले? होतं दुसरं समजा हे येताना नाही आलं तर पुढच्या येताना येतातच. येतातच का? अशा प्रकारे आपण शेळ्यांना होणारे आजार आणि उपचार कसे करतात या संदर्भात आप्पा दायगुडे यांच्याकडून आपण सविस्तर माहिती घेतलेली आहे. तर आप्पा दायगुडेंना धन्यवाद, त्यांनी आपल्याला सविस्तर माहिती दिली त्याबद्दल. आणि मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास सुमन गोट फार्म या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.